थापा पॉइंट वादग्रस्त जागा प्रशासनाकडून सील. तहसीलदारांच्या आदेशानंतर पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई. पाचगणी. महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दांडेघर येथील प्रसिद्ध हॅरिसन फॉली अर्थात थापा पॉइंट परिसरातील वादग्रस्त जागा प्रशासनाने अखेर सील केली आहे. माननीय तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सचिन मस्के यांच्या आदेशानुसार पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणीचे मंडलाधिकारी रुपेश शिंदे, तलाठी सुदाम मामलीवाड यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरातील पर्यटकांना बाहेर काढून संबंधित ठिकाणी प्रवेशबंदी लागू करण्यात आली. मौजे दांडेघर तालुका महाबळेश्वर येथील सर्वे नंबर 10 क्षेत्र 6.91 हेक्टर हॅरिसन फॉली थापा पॉइंट या मिळकतीच्या ताबा व वहिवाटीच्या कारणावरून 2 गटांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता. या वादामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाचगणी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 164 अंतर्गत कार्यवाहीचा प्रस्ताव तहसील प्रशासनाकडे सादर केला होता. या प्रकरणात श्री अमोल शांताराम कळंबे व इतर ग्रामस्थ मंडळ दांडेघर हे पार्टी क्रमांक 1 तर श्री सुहास लक्ष्मण वाकडे, ॲडव्होकेट रविराज गजानन जोशी आणि श्री गोविंद महादेव येवले हे पार्टी क्रमांक 2 म्हणून समोर आले होते. दोन्ही बाजूंकडून विविध लेखी पुरावे, म्हणणे आणि युक्तिवाद सादर करण्यात आले. या संदर्भात अनेक वेळा सुनावण्या देखील घेण्यात आल्या. पोलीस अहवाल, दोन्ही पक्षांतील तणावपूर्ण परिस्थिती आणि शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार सचिन मस्के यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले. आदेशानुसार संबंधित मिळकतीवर कोणत्याही प्रकारचा नवीन कब्जा, बांधकाम, व्यवसाय, टोल वसुली किंवा वापर करण्यास पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसेच दोन्ही पक्षांना वादग्रस्त ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली असून सदर जागा सील करण्याचे आदेश पाचगणी पोलिसांना देण्यात आले. प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या जाहीर सूचनेत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की संबंधित वादग्रस्त जागेत प्रवेश करणे, व्यवसाय चालविणे अथवा कोणत्याही प्रकारची हालचाल करणे टाळावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. दरम्यान हा आदेश तात्पुरत्या स्वरूपाचा असून संबंधित पक्षांनी त्यांच्या हक्कांसाठी दिवाणी न्यायालयात दाद मागावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. सर्व पर्यटक यांनी तात्काळ बाहेर निघून जायचं आहे. हॅरिसन फॉली थापा पॉइंट आज सील करण्यात आलेला आहे. माननीय न्यायालयाचा अंतिम निकाल लागल्यानंतर सदर बाबत निर्णय होईल. तोपर्यंत कोणी या ठिकाणी नवीन बांधकाम करू नये, घुसखोरी करू नये, अर्थात या ठिकाणी अतिक्रमण देखील करू नये असे आदेश असल्याने आज रोजी हॅरिसन फॉली थापा पॉइंट हा सील करण्यात आलेला आहे. कार्यकारी दंडाधिकारी महाबळेश्वर यांच्याकडील आदेशान्वये ही कारवाई करण्यात आलेली आहे. याची सर्व दांडेघर परिसरातील ग्रामस्थांनी तसेच या मिळकतीचा वाद असलेल्या दोन्ही पार्ट्यांनी नोंद घ्यावी ही विनंती.